बीडमध्ये कुख्यात गुंडाचा अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। गुंड सतीश भोसलेची शिरूर तालुक्यामधील बावी या गावातील व्यक्तीला बेदम मारहाणीमध्ये व्यक्तीचे सगळेच दात तुटलेले आहेत। बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 276 हत्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत ही धक्कादायक माहिती दिली आहे। गेल्या 10 महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात 36 हत्येच्या घटना घडलेल्या आहेत। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। केज तालुक्यामधील जाणेगाव येथील तरुणाची आत्महत्या। संतोष देशमुखांच्या मारहाणीचे फोटो पाहून अस्वस्थ झाल्यानं आत्महत्या केल्याची माहिती। अशोक हरिभाऊ शिंदे असं 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे। जालन्यातील आनवा या गावात एकाला तप्त लोखंडी सळीचे चटके दिल्याचा प्रकार। काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून चटके देत अमानुष मारहाण। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन। नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून गर्भवतीची हत्या करण्यात आली आहे। गळा दाबून महिलेची हत्या करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याचा धक्कादायक प्रकार। गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून तपास सुरू आहे। केवळ सर न म्हटल्यानं डिलिव्हरी बॉयला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण। यवतमाळच्या आर्णीमधील मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। दुकानावर जाऊन कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल। जालना शहरातील गांधीनगर भागात किरकोळ वादातून 2 गट आमने सामने आले। एकमेकांविरोधात झालेल्या दगडफेकीमधून वाहनांची तोडफोड। पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये मारहाण। पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या कारणावरून पतीला मारहाण। रुग्णालयाच्या आवारामध्ये सीसीटीव्ही घटना कैद झाली आहे। नांदेडमध्ये चालत्या बसमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासलेल्या आहेत। नांदेड ते धर्माबाद एसटी प्रवासादरम्यानचा प्रकार आहे। व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। बस स्थानकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक। गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरून काँग्रेसचं धरणं आंदोलन। गडचिरोलीमध्ये विमानतळाकरिता सुपीक जमीन अधिग्रहण न करता वन जमीन वापरण्याची मागणी। वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद असल्यानं शेतकरी संतप्त। नोंदणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणी। जळगावच्या असोदा गावातील ग्रामस्थांचं घरकुलासाठी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत घरकुलाची मागणी। 4 वर्षांपासून 130 कुटुंबांनी अर्ज प्रलंबित आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची निदर्शनं। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भंडारामध्ये बौद्धी समाज बांधवांचा विराट मोर्चा। बौद्धगया येथील 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करा आणि महाबोधिनी महावितरण विहारचं संपूर्ण व्यवस्थापन रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। पुण्यामध्ये शरद पवार गडाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। HRSP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातील जनतेची लूट होते। राज्यामध्ये 18,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा सरकारवर आरोप आहे। पुण्यातील गुडलक चौकामध्ये ठाकरेंचे शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा यासह जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। हिंगोलीमधील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा कडकडीत बंद। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी। धाराशिवच्या परंडा शहरात कडकडीत बंद। सकल बहुजन समाजाच्या वतीनं देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे। लातूरच्या लाजमना उमरगा या रस्त्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे। परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वाल्मिक कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देत जोडे मारो आंदोलन। तर संतोष देशमुखांच्या हत्येचा हा निर्णय। देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आंदोलन। तर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे। जालना मंठा मुख्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन। आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लातूरच्या रेणापूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध। मराठा समाजामधील तरुणांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन। आंदोलकांकडून कराडसह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यावर मधमाशांचा हल्ला। 10 ते 15 विद्यार्थी जखमी। विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जळगावमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 158 कोटी 90 लाख 33 हजारांची मदत मिळणार। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1,14,284 हेक्टरवरील पिकांचं नुकसान।
वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यामधील 1200हून अधिक शेतकऱ्यांची सौर कृषीपंप जोडणी रखडली आहे. शेतकऱ्यांनी शुल्क भरलं असतानाही सौर पंप मिळेना. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळेच पिकं धोक्यात आहेत. पालखेडच्या सिंचनाचे दुसरं आवर्तन 7 मार्चला सुटणार आहे आणि नाशिकच्या येवल्यामधील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यामध्ये जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. वाघूर धरणामध्ये 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणामध्ये 87.70% पाणीसाठा आहे. जळगावात पाणीपट्टी घरपट्टी थकवणाऱ्या 1103 नागरिकांना पाणीपुरवठा बंद, तर काहींच्या मालमत्तांना कुलूप, तर आणखी 10,000 थकबाकीदारांना नोटिसा. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावमध्ये भीषण पाणी टंचाई. 15 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, पाण्यासाठी महिलांची पायपीट. सिंधुदुर्गातील अंगणेवाडी धरणाचं निकृष्ट काम झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ग्रामस्थांनी धरणाचं काम पाडलंय बंद. राधानगरी तालुक्यामधील फराळे कारखान्याचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीमध्ये. लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदीत मिसळत असल्याचा नदीकाठच्या नागरिकांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांना देणार निवेदन. मार्चच्या सुरुवातीलाच वाशिममधील पैनगंगा नदीपात्र कोरडं आहे. शेतकऱ्यांमध्ये सिंचनाची भीती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी उन्हाळी पिकांच्या नियोजनाचं गणित बिघडणार आहे. कल्याणमध्ये दूषित पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त. उलट्या, टायफॉइड, ताप, डायरियाचे रुग्ण वाढले. केडीएमसीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष. 2 दिवसामध्ये उपाय न केल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दरम्यान यंदाचा जानेवारी महिना इतिहासातील सर्वात उष्ण महिना असल्याची नोंद झाली आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड फ्लूचा विळखा. परिसरामध्ये 50च्या जवळपास कावळ्यांचा मृत्यू, तर कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवलेले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या हालचाली वाढल्यात. बीडच्या वडवणी तालुक्यामधील खळवट निमगावमध्ये मोठा आवाज होऊन आकाशातून दगड पडले. तहसील प्रशासनानं दगड ताब्यात घेतले. संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमकडून पाहणी. पुण्यातल्या भोरमधील नसरापूरमध्ये 8 आणि 9 मार्चला पुणे जिल्हा संघाची निवड आता चाचणी कुस्ती स्पर्धा असेल. कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या 66व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धा. वर्ध्याच्या कारंजामध्ये शंकरपटाचं आयोजन. 225 बैलजोड्यांचा सहभाग. महाराज मिसाईल बैलजोडीनं पटकावलंय पहिलं पारितोषिक. गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना हत्तींचा कळप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. चामोर्शी भागातल्या सोमोना या परिसरात 32 हत्ती असलेल्या कळपाचं दर्शन. हत्तींच्या कळपामागे वन विभागाचं पथक तैनात. ऑलिव्ह रिडली या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांकडून किहीममधील म्हात्रे आळी किनारी अंडी. ग्रामपंचायतीकडून वन विभागाच्या मदतीनं कासवांच्या सुरक्षेची जबाबदारी. राज्यात सारस पक्षी अधिवासासाठी गोंदियामध्ये 43 जलाशयांचं सर्वेक्षण. दुर्मिळ पक्ष्यांसाठी पाणथळ स्थळ निर्धारित करण्यासाठी आता राज्यात एकूण 191 जलसंचय सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. नाशिकच्या निफाडमधील कसबे सुकेणे शिवारामधून बिबट्या जेरबंद. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेण्यात यश. 5 तास रेस्क्यूचा थरार सुरू होता.